प्रभाग 23 मध्ये लगभग खूप सारे पैसे महानगरपालिका आयुक्तांनी मंजूर केलेले आहे। काही आमचे नागरिक यांच्या यांच्या म्हणण्यानुसार आम्ही महानगरपालिकेमध्ये निवेदन डेप्युटेशन हे सर्व देत असताना आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या माननीय आयुक्तांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्याचे आता लगभग या 8 दिवसामध्ये रोज 2 भूमिपूजन आमचे चालू आहे। आज त्या मैदानाचं भूमिपूजन झालं, नंतर या मैदानाचं भूमिपूजन आता होऊन राहिलेलं आहे। अजून सायंकाळी कच्चीविसा मैदानाचं 2 करोडचं भूमिपूजन आहे। आम्ही प्रत्येक पब्लिक आमच्यापर्यंत पोहोचली किंवा आम्ही पब्लिकपर्यंत पोहोचलो, आम्ही काम करण्यात मागं पडत नाही। पण पब्लिकला हेच विनंती करतो की आमचे जे कामं आहे भाजपचे ते आम्ही करतो, पण बाकी नगरसेवकाला बी आपण विचारपूस केली पाहिजे की जे बाकी नगरसेवका अन्य पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना विचारपूस केली पाहिजे का तुम्ही का करता। तुम्ही तर 5 वर्ष तोंडच नाही दाखवलं। आम्ही तर तोंड हर कार्यक्रमात कोणाच्या म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमाला हनुमान जयंती राहो किंवा गोपालकाला राहो किंवा भजन राहो किंवा त्याला काय म्हणते आपण भागवत राहो, आम्ही प्रत्येक ठिकाणी वेळ दिला आणि सगळ्या ठिकाणी कार्यक्रमात आम्ही आलो। आणि 5 वर्ष मी माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणून मी नगरसेवक नंतर 3 वर्षात एवढे कामं आणले की नागपूर शहरात मला चॅलेंज नाही करू शकत कोणी। मी मागतो होता की माहिती घेऊन घ्या माझ्या मागे की मी नागपूर शहरामध्ये नंबर 1 कामं आणले। आणि कमिशनर हरदम डेप्युटेशन दिलं आणि हरदम म्हणतो की बाल्या बोरकरला एवढे पैसे दिले ते कोणाला दिले नाही, की मी जे डेप्युटेशन आंदोलन करून जे कामं आणले ते नागपूर शहरात कोणी नाही आणले, ते असं मी तोंडावर म्हणतो। कारण का जे जिद्दीनं कामं आणले करून राहिलो आहे, रोज भूमिपूजन आहे। मी कमसे कम 10 दिवस मला रोज भूमिपूजन करायचे आहे। एवढे कामं मी आणलेले आहे। कामं कोणामुळं आणलं आहे? पब्लिकमुळं आणले आहे आणि पब्लिकमुळं हे काम होत आहे। कारण का जेव्हापर्यंत नागरिक सोबत राहत नाही तेव्हापर्यंत आपण कामं बी करू शकत नाही आणि कामं आणू शकत बी नाही। म्हणून नागरिक सोबत असल्यामुळे ते मला काम आणायचे अनुकूल भेटलं आणि मी महानगरपालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी माझे काम चांगल्या प्रमाणे पार पाडलं।